नमस्कार मंडळी. तर आज आपण छोले भटुऱ्यांची परफेक्ट दिल्ली स्टाईल रेसिपी बनवणार आहोत. छोल्यांच्या भाजीला असेल दिल्लीच्या चवीचा तडका आणि त्यात सोबत भटुऱ्यांची रेसिपी सुद्धा बघूया. काही खास ट्रिक सोबत कमी वेळात आणि कमी मेहनतीत. सुरुवात आपल्याला भटुऱ्यांपासून करायची आहे. त्यासाठी इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे. मैद्यामध्ये रवा घालायचा आहे. बारीक रवा घ्या. हा अर्धा कप रवा मी इथे घेतलेला आहे. आता याचा फ्लेवर अजून वाढवण्यासाठी त्यात 1 चमचा साखर, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आणि सगळे कोरडे पदार्थ एकत्र करून घ्यायचे. आता यात आपल्याला फॉर्मेंटेशनसाठी अर्धा कप दही घालायचे. दही आणि सोडा यांचं रिॲक्शन खूप छान होतं आणि आपला भटुरा छान टुम्म फुगतो. दही टाकल्यानंतर आपल्याला हे सगळे पदार्थ आधी एकत्र करून घ्यायचे आहे. ते दही पूर्ण कणिकमध्ये मिक्स झालं पाहिजे. दही टाकल्यामुळे भटुऱ्याला एक सॉफ्टनेस येतो. दही छान मिक्स झालं की त्यात थोडं पाणी टाकून आपल्याला त्याचा एक गोळा मळून घ्यायचा आहे. थोडंसं सॉफ्ट ठेवायचं, अगदी कडक नाही भिजवायचं, कारण आपण यात रवा घातलेला आहे. रवा थोड्या वेळाने फुलतो आणि मग ते घट्ट होतं. गोळा मळून झाल्यानंतर त्याला थोडंसं मचकवून घ्यायचं आणि तेल लावून त्याला छान आपटून भिजवून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, जो रवा आपण घातलेला आहे ना, तो पूर्णपणे सेट होतो. या प्रोसेसमुळे पूर्ण गोळा एकजीव होतो आणि आपला भटुरा छान होतो. हा मैदा आणि रवा आपल्याला मिनिमम 3 ते 4 तास रेस्ट करायला ठेवायचा आहे. कमीत कमी 2 तास तरी ठेवाच. आता याला थोडंसं तेल लावून आपल्याला ओल्या कापडात ठेवायचं आहे. झाकून ठेवा, म्हणजे पीठ कोरडं होणार नाही, कारण कोरडं झालं तर भटुरा फाटू शकतो. भटुऱ्यांचं पीठ रेस्ट करतं तोवर आपण छोल्यांची तयारी करून घेऊया. मीडियम साईजचे छोले घेतलेले आहेत आणि ते रात्रभर नॉर्मल पाण्यामध्ये फक्त भिजवून घेतलेले आहेत. भाजीला छान रंग यावा यासाठी आपण चहाचं पाणी टाकणार आहोत. त्यासाठी इथे 2 कप पाणी मी गरम करून घेतलं आहे. त्यात 1 चमचा चहा पावडर टाकून ते 5 मिनिटं उकळून घेणार आहे. छोल्यांची भाजी बनवण्यासाठी इथे कुकरमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. आता त्यात 1 मोठी वेलची, दालचिनी आणि 3-4 लवंगा हे आपल्याला 1-2 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे. खडे मसाले फ्राय करून झाल्यानंतर 2 मोठे कांदे बारीक चिरून घालायचे आहे आणि ते पूर्ण ब्राऊन होतील तोवर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. कांदा गोल्डन रंगावर फ्राय झाल्यानंतर त्यात 2 चमचे आलं लसणाची पेस्ट टाकून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आलं लसणाची पेस्ट 2-3 मिनिटं फ्राय झाल्यानंतर 1 मोठा टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घालायचा आहे आणि तो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा. आता मसाले घालूया. मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद, 2 मोठे चमचे लाल तिखट, 1 चमचा धना पावडर आणि 2 चमचे छोले मसाला घालायचा आहे. सर्व मसाले आपल्या मिश्रणामध्ये छान एकजीव करून घ्यायचे आहेत आणि ते असेच तेलावर फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला यामध्ये आपण जे चहाचं पाणी केलं होतं ते पाणी घालायचं आहे. चहाच्या पाण्यामुळे आपल्या भाजीला एक छान फ्लेवर येतो आणि रंगही छान येतो. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्या. मी इथे 2 चमचे मीठ घातलेलं आहे आणि सगळे मसाले एकत्र करून छान तेल सुटेल तोवर आपल्याला परतून घ्यायचे आहेत. छोले वेगळे शिजवायचे, मसाला वेगळा करायचा, त्यानंतर छोले भाजीत एकत्र करायचे. एवढी प्रोसिजर न करता आपण ही सिंपल स्टेप फॉलो करत आहोत. याच कुकरमध्ये छोले टाकून आपण छान शिजवून घेणार आहोत. मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे. आता यात आपण छोले टाकणार आहोत, जे आपण रात्रभर भिजवून घेतलेले आहेत. छोले टाकून झाल्यानंतर आपल्याला पाण्याची कन्सिस्टन्सी पण ॲडजस्ट करायची आहे. त्यासाठी भाजीत टाकताना नेहमी गरमच पाणी टाका. छोल्यांच्या वरती अगदी थोडं पाणी राहील एवढंच पाणी आपल्याला टाकायचं आहे. खूप पाणी नाही टाकायचं. गरम पाणी टाकून झाल्यावर सगळ्यात शेवटी आपल्याला त्यात फक्त अर्धा चमचा सोडा घालायचा आहे. टोमॅटो सोबत छोले छान शिजत नाही, त्यामुळे सोडा घालायचा. त्यामुळे ते छान शिजतात आणि मऊसूद होतात. मीडियम टू लो हीटवर 6 ते 7 शिट्ट्या करून झाल्यानंतर आपले छोले रेडी आहेत. छोले नीट शिजले की नाही हे कसं चेक करायचं, त्यासाठी छोले दाबून बघायचे. जर त्याचे 2 तुकडे होत असतील तर त्याचा अर्थ तो शिजलेला नाही आहे, पण तो जर पूर्ण मॅश होत असेल तर याचा अर्थ तुमची भाजी रेडी आहे. आता आपल्या चमचमीत छोल्यांच्या भाजीला अजून एक चवीचा तडका देऊया. त्यासाठी एका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यात टाकणार आहे 1 चिमटी हिंग, आल्याचे काही उभे काप करून घेतलेले आहे आणि त्याचसोबत हिरवी मिरची मधून कट करून घेतलेली आणि हा गरम गरम तडका आपण आपल्या भाजीवर टाकणार आहोत. यामुळे छोले कडक होत नाही, सॉफ्ट राहतात आणि सोबतच चवीला आणि दिसायला ते दिल्ली स्टाईल होतात. आता गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर टाकूया आणि आपले छोले रेडी आहेत. भटुऱ्यांचं पीठ सुद्धा 2-2.5 तास झाले रेस्ट करत होतं. आता आपण त्याचे भटुरे बनवूया. त्यासाठी त्याला थोडं मळून घ्यायचं आणि त्यातला एक मोठा गोळा काढून घ्यायचा. बाकीचं पीठ मात्र झाकून ठेवायचं. आता त्याचा एकसारखा गोळा बनवून घ्यायचा, ज्यामुळे भटुरा फाटत नाही आणि तुम्हाला हवा त्या आकारात तुम्ही लाटून घेऊ शकता. आता इथे मी भटुऱ्याच्याच आकारात लांब लांब लाटून घेतलेला आहे. भटुरा लाटताना मधला भाग जाडसर ठेवायचा आणि बाकीच्या बाजू मात्र बारीक लाटायच्या. भटुरे तळण्यासाठी इथे एका मोठ्या कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता ह्या उकळत्या तेलामध्ये आपल्याला भटुरे तळून घ्यायचे आहेत.
भटुरा थोडासा फुलायला लागला का आपल्याला त्याच्या वरच्या बाजूने तेल टाकायचं आहे. त्यामुळे भटुरे छान टुम्म फुगतात पुरीसारखे. तर अशाच प्रकारे मी इथे सर्व भटुरे तळून घेतलेले आहेत आणि आपले छोल्यांची भाजीसुद्धा रेडी आहे. आता गरम गरम सर्व करूया. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. गरम गरम छोले भटुरे यांच्यासोबत सर्व करताना कांदा, टोमॅटो, मिरची आणि लिंबूसुद्धा. तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.